नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर नवीन वर्षाच्या पहिल्या सण म्हणजे मकर संक्रांती। तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू। तर अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारे, 100% कडक न होणारे आणि आपण हे 1 किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला इथे साहित्य घ्यायचे आहे। तर इथे मी 1 किलो तीळ घेतली। तीळ आपल्याला ही बिना पॉलिशची घ्यायची, म्हणजे छान अशी चविष्ट आपली ही तीळ लागते, चवीला ही मस्त अशी व्यवस्थित अशी। तर ही तीळ आपण स्वच्छ धुवून अशी वाळवून घेतलेली आहे। आणि इथे मी 1 किलो तिळासोबत 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आणि 1 किलो इथे आपल्याला पिवळा गूळ घ्यायचा आहे। तर गुळाचेही 2 प्रकार येतात। तर एक लालसर गूळ मिळतो आणि हा एक पिवळा चिक्कीचा गूळ मिळतो। तर चिक्कीचा गूळ घेतला की आपल्याला जास्तीची काही करण्याची गरज पडत नाही किंवा आपला पाकही बिघडत नाही। तर सर्वात आधी मी इथे 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले। तर शेंगदाणे हे मस्त असे रंग बदलेपर्यंत आणि छान त्यातला तडतड आवाज येईपर्यंत शेंगदाणे हे मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे। तर जास्तीचेही काळवटले तर शेंगदाण्यांची चव बिघडते, म्हणून हे ब्राउनिश रंग झाला आणि मस्त असा तडतड आवाज यायला लागला की समजायचे आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत। तर शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। तोपर्यंत आपण आता इकडे गूळही कट करून घेणार आहोत। तर गूळ हा आपल्याला 1 किलोचा प्रमाणामध्ये 1 किलो तीळसाठी 1 किलोचा गूळ घेऊन आणि पुढे आपल्याला पुन्हा 1 वाटी म्हणजे पाव किलो शेंगदाणे वाढवायचेत। जर तुम्हाला फक्त तीळचे लाडू बनवायचे असतील 1 किलो तर तुम्ही फक्त इथे 400 ग्रॅम गुळाचा वापर करायचा आहे। तर आपण आता इथे त्याच पद्धतीने तीळही भाजून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तीळ भाजत असताना गॅस अजिबातच हाय फ्लेमवर करायचा नाही। तर तीळ ही फक्त आपण मध्यम ते मंद आचेवरती भाजून घ्यायची। तर तिळीचाही रंग मस्त असा बदलायला लागला आणि छान त्यातला तडतड आवाज यायला लागला की समजायचे तीळमधले मॉइश्चर निघून गेले आणि तीळ ही आपली भाजून तयार झाली। तर तुम्ही ह्या स्टेजला बघू शकता तीळचा रंग बदललेला आहे, म्हणजेच आपली झटपट अशी छान मस्त अशी तीळ भाजत आलेली आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुम्ही नवशिके असणार किंवा पहिल्या वेळेस तिळीचे लाडू बनवत असणार तरीही तुमचे तिळीचे लाडू अजिबातच चुकणार नाहीत। तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण आता तीळही भाजून घेतलेली आहे। तर तीळ आपल्याला एका मोकळ्या ताटामध्ये काढून घ्यायची, म्हणजे ती जे असते ना गरम तीळ, तर ती गरम तिळेला वाफ होत नाही आणि ती ओलसर होत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला एक मोठ्या ताटामध्ये तीळ काढून घेतली की मध्ये आपल्याला थोडा त्याचा भाग मोकळा सोडायचा आहे, म्हणजे त्यातली हवा पास होते आणि तीळ आपली झटपट अशी गार होते। तर इथे त्याच कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे भरून साजूक तूप घ्यायचे। तर जास्तीचेही न घेता फक्त आपल्याला इथे 2 चमचे साजूक तूप घ्यायचे। आणि इथे आपण हा पाक बनवत असताना अजिबातच पाण्याचा वापर न करता बनवणार आहोत। तर जो गूळ आपण कापून घेतलाय तो गूळ आता आपल्याला ह्या तुपामध्ये गॅस मंद ते मध्यम आचेवरती करत आपल्याला वितळून घ्यायचा आहे। इथे पाक करायचा आहे म्हणजे खूपच असा एकतारीचा पाक किंवा खूप वेळ लागणार आहे असं काहीही न करता फक्त आपल्याला हा गूळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे। आणि व्यवस्थित असा पातळसर झाला की समजायचे आपल्याला गूळ आपला हा लाडू बनवण्यासाठी याचा गुळाचा पाक तयार झालेला आहे। तर आपण वारंवार हे गूळ वितळण्यासाठी चमच्याने आपल्याला हलवत राहायचे, म्हणजे हा कढईला चिटकत नाही किंवा झटपट असा वितळला जातो। तर आपल्याला हा सुरुवातीला गॅस हा हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि मग नंतर लगेच गूळ घातला की कढई व्यवस्थित गरम झालेली असली की मग आपण मंद ते मध्यम आचेवरती व्यवस्थित हा गूळ अशा पद्धतीने मिक्स करत करत वितळून घ्यायचा आहे। तर बघू शकतात बऱ्यापैकी आपला गूळ आता वितळायला सुरुवात झालेली आहे। तर ह्या स्टेजला आपल्याला आता गॅस मंद आचेवरती करायचा आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करत करत व्यवस्थित हा गूळ वितळून घ्यायचा आहे। तर त्यातल्या फक्त आपल्याला ज्या गुळाचा खडे असतात किंवा गुठळे असतात त्या या स्मूथली अशा पद्धतीने मस्त असं पातळ करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही आता आपला गूळ व्यवस्थित असा पातळ झाला आहे आणि मस्त याचा पाकही तयार झालेला आहे।
तर आता आपण शेंगदाणे आणि तीळ एकत्र करून घेतली आणि ते आपल्याला संपूर्णपणे अशामध्ये पाकात घालून घ्यायची. तर आधी मी अर्धी तीळ घालून घेतली आणि आधी व्यवस्थित ही पाकामध्ये मिक्स करून घेतली. तर आधीची ही तीळ व्यवस्थित मिक्स झाली की मगच आपल्याला ती उरून घेतलेली प्लेटमधली तीळ यात घालून घ्यायची. तर आता मी उरवून घेतलेली तीळही यामध्ये घालून घेतलेली आहे. तर बघू शकतात प्रमाण अतिशय अचूक आणि परफेक्ट असे आहे. तर यामध्ये नाही तुमचा पाक जास्तीचा होत किंवा नाही तुमची तीळ जास्तीची होत. तर अतिशय परफेक्ट असे याचे मेजरमेंट आहे. तर एका वाटीमध्ये मी गार पाणी घेतले. आता गार पाणी आपल्याला दोन्ही हातांना लावून घ्यायचे आणि एकाच वेळी आपण लगेच हे तीळचे सारण हातामध्ये न घेता थोडे चमच्यामध्ये घ्यायचे आणि मगच हातावरती घालून घ्यायचे, म्हणजे जे आपल्याला हाताला एकदम चटके वगैरे लागतात ते लागणार नाहीत. तर अशा पद्धतीने दोन्ही हातांनी आपल्याला व्यवस्थित लाडू आपल्याला घोळत अशा पद्धतीने अलगद हातांनी व्यवस्थित आपला झटपट असा बघू शकतात काहीच वेळ न लावता आपला हा तिळाचा लाडू तयार झालेला आहे. तर त्याच पद्धतीने मी आता पुढचेही लाडू बनवून घेत आहे. तर जर तुम्हाला जर पाक जास्तीचा थंड होत आला आणि जर तुम्हाला हे लाडू जमत नसतील तर पुन्हा आपल्याला गॅस मंद आचेवरती करायचा आहे आणि थोडा जो आपण हे तिळीचं सारण आहे ते पुन्हा गरम करून घ्यायचे आणि मग ते लाडू वळवायला घ्यायचे. पण त्याची काहीही गरज पडत नाही. तर अतिशय झटपट असे हे आपले तिळीचे लाडू मस्त असे तयार होतात. तर ह्या संक्रांतीला तुम्हीही अशा सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू नक्कीच बनवून बघा. आणि तीळ म्हटलं की थंडीमध्ये अतिशय अशी प्रोटीनयुक्त आणि गुळही त्याच पद्धतीने. तर अशा पद्धतीचे आपण हे तिळगुळाचे लाडू झटपट असे बनवून घेतलेले आहेत. तुम्हीही अशा पद्धतीचे तिळगुळाचे लाडू नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, खात राहा, मस्त राहा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा. सर्वांना पुन्हा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.